हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. तर इथे वाजलेले सकाळचे 5:20 तर 5:15 वाजल्यापासून माझा दिवस सुरू झालेला आहे. तर सकाळी उठले ना लवकर तर खूप सारी कामं पटकन होतात. साधारणपणे 2 ते 3 तासामध्ये बऱ्यापैकी सगळीच कामं उरकलेली असतात. तर मुलाचा डब्बा वगैरे दिला आणि ते काही मी सगळं शूट करत बसले नाही, कारण की मग थोडीशी आज घाई झाली. तर मग अंघोळ वगैरे झाल्यानंतर किचनमध्ये आले आणि इथे ना हळदीचं दूध मी घेतलंय. तर रात्री मी गेले होते क्लिनिकमध्ये. सध्या B12चे इंजेक्शन सुरू आहेत. तर इंजेक्शन वगैरे घेऊन जेव्हा मी येत होते, तर फळवाला दिसला तिथे. तर खूप छान अशी फळं होती. तर म्हटलं घ्यावीत. तर रात्र असल्यामुळे मी काही जास्त चेक केलं नाही आणि घरी आणल्यानंतर मी हे जे डाळिंब बघितली, तर बऱ्यापैकी ती डाळिंब ना थोडीशी अशी डागल्यासारखी आणि होल पडल्यासारखी होती. तर आता म्हटलं असो, आता कोण रिटर्न करायला जाणार आहे, तर तशीच ठेवली मी. आणि येता येता ही शेव घेतली, कारण की ही शेव ना शेवभाजी करण्यासाठी चांगली लागते, म्हणून मुलाला घेतली मी ही शेव. आणि थोडीफार भाजी पण घेतली, टोमॅटो, शेवगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घरामध्ये जी बेसिक आपल्या घरामध्ये किचनमध्ये जी वस्तू लागते, डस्टबिन बॅग. तर त्या डस्टबिन बॅग संपल्या होत्या आणि रोज मी म्हणत होते की आणेल आणेन, पण मी ते विसरत होते. तर आज म्हटलं योगायोगाने त्या घ्यायच्या. तर रात्री मी ते डस्टबिन बॅग घेतलेल्या आहेत. काहीतरी 100च्या 3 मिळाल्या त्या. आणि डाळिंब ना म्हणजे बऱ्यापैकी 2 किती 3च आलेली आहेत आय थिंक. आणि त्याच्यातल्या 2 डाळिंबांना साधारणपणे होल पडलेले आणि थोडीशी दबतायत ती. तर मला वाटतं ते डाळिंब खराब आहेत. तर आता इथे ना हे जे दिवाळीचं गिफ्ट मिळालेलं आहे माझ्या मिस्टरांना HDFC कडनं, तर खूप सुंदर होतं. तर म्हटलं चला थोडंसं डेकोरेट करून बघूया. आणि याच्यामध्ये बाउलमध्ये मी पाणी भरलं आणि हे जी शेवंतीची फुलं होती तर अशी मध्ये असं मस्त सेट केली आणि मध्ये एक छान असं अस्टरचं एक फुलमध्ये ठेवलेलं आहे. खूप सुंदर वाटत होतं मला आणि त्याच्यामुळे मला राहवलं नाही. तर मी पटकन ते म्हटलं की जरा डेकोरेट करून बघते कसं दिसतंय ते. तर इथे मी आता मेणबत्त्या लावते, या छोट्या मेणबत्त्या. खूप सुंदर दिसतंय ते. तर हे म्युच्युअल फंडवाले जे आहेत ना, हे अशा पद्धतीचं गिफ्ट देतात दिवाळीला. तर आमचा काही बोनस वगैरे असं काही नसतो दिवाळीचा, कारण की प्रायव्हेटवाले आहोत आम्ही आणि कसंही केलं तरी आमचं स्वतःचं असल्यामुळे आम्हाला कोण बोनस देणार नाही का. तर इथे सगळ्या कॅन्डल वगैरे लावून घेतल्या. खूप सुंदर दिसत होतं. मला इतकं आवडलं हे. तर म्हटलं की हा जो दिवा आहे ना, तर पहिलं मी असं मूर्तीसमोर लावून ठेवणार होते. पण ना मूर्तीसमोर जी काच आहे ना मूर्तीची, तर ती खूप लहान आहे. त्याच्यामुळे हे काही तिथे बसणार नव्हतं. तर मी फक्त असं हे रात्रीचं लावून बघितलं. खूप सुंदर वाटत होतं ते. थोडंसं ना लाईट बंद करून बघते आणि बघते जरा कसं दिसतंय ते. हे बघा. खूप सुंदर वाटत होतं ते. इतकं सुंदर ना, तर म्हणजे काय सांगूच शकत नाही, एवढं भारी वाटत होतं ते. तर आता हे ना मी मूर्तीसमोर ठेवणार होते, पण मूर्तीसमोर जागाच नाही. तर मी दाखवते तुम्हाला ती मूर्तीची काच. खूप छोटी आहे ती. आणि कितीही नाही म्हटलं तरी मुलं ऐकत नाहीत, कारण की माझ्या पाठीमागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की खूप प्रदूषण होतं हवेचं वगैरे. पण मुलं आहे म्हटल्यानंतर ना त्यांना थोडंसं फटाक्याचं आकर्षण असतंच. तर मग त्याच्या पप्पांनी ना थोडेसे फटाके त्याला आणून दिले होते. तर मग गेला तो रात्री उडवायला. आणि आता इथे सकाळी मी म्हणजे आता सकाळचं मी तुमच्याशी शेअर करते. तर भेंडीची भाजी करते. तर भेंडीची भाजी आता बऱ्याच दिवस झाली होती, केली नव्हती. तर मसाला भेंडी वगैरे काय करणार नाहीये. तर अशी साधी चिरून हिरवी मिरची आणि लसणाची फोडणीमध्ये खूप छान होते, साधी सिंपल भाजी. तर साधी भेंडीची भाजी बनवायची असेल तर मी फक्त हिरवी मिरची लसणामध्ये बनवते. आणि जर मसाला भेंडी बनवायची असेल ना, तर भेंडी अशी साधारणपणे 2 तुकड्यांमध्ये मोठे मोठे तुकडे कट करते. 2 भागांमध्ये चिरून घेते भेंडी आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करायचे. आणि त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट वापरतो ना, तर त्या शेंगदाण्याच्या कुटाऐवजी ना साधारणपणे मूठभर शेंगदाणे, तीळ, त्याच्यानंतर सूर्यफुलाच्या बिया असतील तर, त्याच्यानंतर भोपळ्याच्या बिया. तर अशा काही बिया वगैरे असतात ना, ज्या आपल्या खाण्यामध्ये जास्त येत नाहीत. तर त्या बियांचं ना साधारणपणे कूट बनवून ठेवायचं आणि ते कूट साधारणपणे चमचा 2 चमचे घालायचं. तर खूप छान अशी भेंडीची भाजी होते, मसाला भेंडीची. पण आता ह्या बिया आहेत ना आहेत तुमच्याकडे तर तसं करा. आणि या बिया खाल्लेल्या चांगल्या असतात. भरपूर सारे विटॅमिन्स, मिनरल्स असतात त्याच्यामध्ये. तर मुलं असं तर काही खात नाहीत. मग अशा पद्धतीने भेंडीमध्ये घालून द्यायचं. खूप छान होते भेंडी.
तर भेंडीची भाजी चिरली मी आणि आता इथे थोडीशी दिवाबत्ती करून घेते. तर इथे बघा ही काच आहे, तर ही खूप छोटी आहे काच, तर इथे ना मला थोडीशी मोठी काच घ्यायची आहे बसून. तर मला ते इतकं छान वाटलं ना, तो दिव्याचं ते जे दिवाळीचं गिफ्ट मिळालंय ते, तर मला इथेच ठेवायचं होतं पण जागाच नाहीये. तर तिथे छोटीशी अशी मेणबत्ती लावली मी आणि अगरबत्ती लावली. तर इथे आता थोडंसं सकाळचं माझं असं सकारात्मक जे रुटीन आहे ते मी करून घेते. छान वाटतं सकाळी सकाळी अगरबत्ती दिवाबत्ती वगैरे केल्यानंतर. तर झालं इथे जवळून दाखवते. हे बघा, ही अशा पद्धतीने थोडी मोठी काच असते ना, तर खूप सुंदर दिसलं असतं. तर इथे भेंडीची भाजी आता बनवून घेते मी. तर थोडीशी कामं आहेत आज, कारण की मार्केटमध्ये जायचं आहे, सामान नाही आहे, तर सामान संपलंय ते घेऊन यायचं आहे. आणि भांडे देखील पडलेले आहेत, कारण की सकाळपासून भांडे मी काही घासले नाहीत. तर ते देखील मला सगळे क्लीन करायचे, सगळं आवरून जेवण करून मग मला सामान आणायला जायचं आहे. कारण की कसं आहे, रोज एक एक वस्तू जर मी आणत बसले तर भरपूर असं आपल्याला खर्च लक्षात येत नाही. मग त्याच्यामुळे मी काय करते, असं 2-3 वस्तू अशा सतत ज्या आपल्याला लागतात आणि त्या जर नसतील घरामध्ये तर मी डायरेक्ट सामान भरते. मग त्या बाहेरून आणत बसत नाही. आणि तसंही कसं आहे, दर महिन्याला महिना होऊन वरती आठवडा वगैरे झाला की सामान संपलेलंच असतं. तर आता ते झालेलंच आहे, सगळं संपलंय. तर मग आता मला मार्केटमध्ये जायचं आहे. तर भेंडीची भाजीला छान अशी फोडणी दिली मी. कांदा, लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि मोहरीची थोडीशी हळद घालते मी. बरेच जण ना भेंडीमध्ये हळद वगैरे घालत नाहीत, सफेद भेंडी बनवतात. तर मला माहिती नाही का, पण ती सफेद भेंडी नाही आवडत. थोडीशी हळद घातली ना की छान वाटते, बघायला देखील मस्त वाटते आणि चवीला देखील छान वाटते कांद्याची आणि लसणाच्या फोडणीमुळे. तर इथे परतून घेते. भेंडीची भाजी सगळ्यात सोपी, झटपट होते आणि जास्त काही वेळ लागत नाही. भेंडीची भाजी आणि बटाट्याची भाजी. जर सकाळी घाई असेल ना, तर येऊन 2 भाज्या, तर या भाज्या असल्या ना की झटपट होतात, पटकन करून टाकल्या की साधारणपणे 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार. याच्यावर आता मी झाकण ठेवणार आहे आणि एक वाफ देणार आहे. आता ही भाजी वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवून घेतलं, सगळी भांडी घासून ठेवली मी, तशीच ठेवली मी किचनच्या ओटावरती. आणि आता इथे ना आम्ही आलेलो आहे मार्केटमध्ये, म्हणजे मॉलमध्ये आलेलो आहे. तर महिन्याभराचं सगळं सामान घेतलं मी आणि इथे बिलिंगसाठी उभी राहिली आहे. तोपर्यंत म्हटलं थोडंसं शूट करते. कारण की ना दिवाळी सण आलेला आहे, त्याच्यामुळे ना पूर्ण मॉल, म्हणजे कोणताही म्हणा, डीमार्ट म्हणा, रिलायन्स म्हणा किंवा मग पटेल लो प्राईस, सगळे मॉल खचाखच भरलेले आहेत गिफ्ट्सने, स्वीट्सने आणि चॉकलेट्सने. तर हे बघा, हे सगळं आणि ऑफर आहेत याच्यावरती. तर मुलांना ह्याचं खूप आकर्षण असतं. तर एक बॉक्स मी घेतला मुलासाठी, भावाच्या. तर त्याला चॉकलेट्स फार आवडतात. तर अशा पद्धतीने आम्ही सगळं सामान वगैरे भरलो आणि मग नंतर आम्ही घरी निघालो. तर असा होता आजचा माझा दिवस. आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करून सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.